त्र्यंबकेश्वर पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आज नाशिकमध्ये महापालिका जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या पालखीत हजारो वारकरी सहभागी झालेत। विठुरायाच्या ओढीनं दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीच्या वाटेवरील गावोगावचे लोक सहभागी होत असतात। आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्तीनाथांचा सोहळा परंपरेनं त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे गुरुवारी 20 जूनला निघाला। आज सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय परिसरात नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले। निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात दरवर्षी 70 ते 80 हजार वारकरी सहभागी होत असतात। निवृत्तीनाथांच्या पालखीतलं हे पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडणार आहे। यावेळी हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात टाळ मृदुंगांच्या तालात फेर गोल रिंगण धरत विठुरायाचा जय जयकार करतील। 26 दिवसानंतर ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगण, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, काळदाते, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी, अकोले, करकम, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पालखीचा मार्ग असेल।